नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आणि मी साक्षी आपलं स्वागत करते। ओला व उबर या कॅब ॲग्रिगेटर कडून एकाच प्रवासासाठी अँड्रॉइड आणि iOS या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम करिता वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत। त्याची प्रशासनाने दखल घेतली असून ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संदर्भात ओला आणि उबरला नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय। हनुमानगढी अयोध्येचे महंत राजूदास यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांच्यावर एक्स वरील पोस्टमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। त्यामध्येच आता राजूदास यांच्या हाणामारीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की महंत राजूदास यांनी मुलायम सिंह यादव यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्याने केलेल्या मसुद्यावर एनडीए मधील घटक पक्षच आता टीका करत आहेत। उच्च शिक्षण क्षेत्रात निवडून आलेल्या सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम केले जाते असा आरोप एनडीए मधील जेडीयू पक्षाने केलाय। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या अधिसूचनेनुसार यापुढे कुलगुरू निवडीचे अधिकार कुलपतींकडे देण्यात येणार आहेत। नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूची लागण होऊन 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात असलेल्या 2 बिबट्यांना एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आता पक्षीच नाही तर प्राण्यांना देखील या विषाणूचा धोका असल्याचे स्पष्ट झाले। आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे। त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे। खान हा विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी एक मोठा वक्तव्य केलंय। जोशी यांनी म्हटलंय की भारतीयांनी शांतीचा अहिंसेचा मार्ग अवलंबायला हवा, मात्र अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा देखील आवश्यक असते। त्यांचं हे वक्तव्य खूप चर्चेत आलं आहे। कुठलेही कागदपत्रे नसलेल्या आणि अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमच खुले आहेत असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले। अमेरिकेतील नेमक्या किती भारतीयांना परत आणता येईल यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून अंतिम आकडा अद्याप निश्चित झाला नाही असं जयशंकर म्हणाले आहे। प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत 10 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारने दिली। गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे। रशियाने युक्रेनमधील हास्यास्पद युद्ध बंद करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावरील कर आणि इतर निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलाय। त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे थेट नाव घेऊन त्यांनी हा इशारा दिला आहे। वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा 500 पानी अहवाल तयार झाला असून शुक्रवारी व शनिवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे। त्यानंतर हा अहवाल विधी मंत्रालयाकडे दिला जाईल व आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधेयक लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले जाईल। जळगावमधील बुधवारच्या लखनौ मुंबई पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डाने गुरुवारी दिली। तपास पथकात प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, प्रधान मुख्य विद्युत अभियंता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता आणि प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक यांचा समावेश आहे। कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यामध्ये एका मोठ्या डिजिटल दरोड्यामुळे खळबळ उडाली आहे। इथे कुण्या व्यक्तीला नाही तर थेट एका बँकेला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे। या हॅकर्सनी राज्यातील प्रतिष्ठित बल्लारी जिल्हा सहकारी केंद्रीय बँकमधून 2.34 कोटी रुपयांची चोरी केली। या बँकेचा कारभार हा विजयनगर आणि बल्लारी या 2 जिल्ह्यांमधून चालतो। सध्या इंटरनेटच्या जगतात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढलंय। त्यातच आता नवा ट्रेंड सुरू झालाय, ज्यातून युवकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे लाटले जात आहेत। सायबर गुन्हेगारांनी आणलेला हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होतोय। ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब नावाने सायबर गुन्हेगार युवकांना नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे हडप करतायत। हाथरसमध्ये एका शिक्षकाच्या घरात घुसून 2 सख्ख्या बहिणींची गळा दाबून हत्या करण्यात आली। त्यासोबत एका जोडप्याला गंभीर जखमी केले। त्या 2 आरोपींना चकमकीत पोलिसांनी अटक केली आहे।
चकमकीवेळी दोन्ही आरोपींच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या। सध्या या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। उपचारानंतर त्यांना कोर्टात हजर करून जेलला पाठवण्यात आले आहे। घटनेच्या 24 तासातच दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालं। हरियाणामध्ये दिव्यांगांना समान संधी मिळाव्यात, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। यानुसार 10 इतर श्रेणींमध्ये दिव्यांगांना पेन्शन लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरियाणा दिव्यांग पेन्शन नियम 2016 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। नवी कर प्रणाली लागू झाल्यानंतर सरकारने वार्षिक 15 लाखाहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना टॅक्स स्लॅबची मर्यादा वाढवून दिलासा दिला आहे। सरकारने दिलेल्या या सूटमुळे वाढत्या महागाईच्या काळात करदात्यांकडे अधिकचा पैसा शिल्लक राहील, परंतु जर सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांबाबत बोलायचं झालं तर मागील 5 वर्षात त्यांना कुठलाही दिलासा मिळणार नाही। बॉलिवूड अभिनेता सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। आरोपीच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। आरोपीला 24 जानेवारीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले। त्यानंतर त्याला आणखी 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। अभिनेता विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टार छावा चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झालाय। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विक्की कौशल लेझिमवर नृत्य करताना दिसला, ज्यावर संभाजीराजे यांच्यासह तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। तर छावा सिनेमातील त्या दृश्याला मराठी क्रांती मोर्चाचा विरोध होत आहे। दिवा येथील संतोषनगर भागात ठाणे महापालिकेच्या घंटागाडीने 74 वर्षीय व्यक्तीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सीताराम थोटम असे मृताचे नाव असून या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली जात आहे। ही घंटागाडी चालक पाठीमागे चालवीत नेत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट झालंय। बंगळुरूच्या नगरभावी येथे एका इसमाने आपल्या पत्नीच्या घरासमोर स्वतःला जाळून घेतलं। पत्नी घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे पतीनं नाईलाजाने हे पाऊल उचललंय। एसटी महामंडळाने गेल्या 3 वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती, मात्र आता एसटीचा प्रवास महागलाय। एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एसटी महामंडळाने भाडे वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं जात होतं। यानंतर अखेर आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काही पैशांसाठी 2 पोलीस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे। वाळू वाहतूक करताना कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी वाळू वाहतूकदाराकडून काही पैशांची त्यांनी लाच स्वीकारणाऱ्या कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नगर गोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे अशी पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत। राज्यात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। मालेगावपासून याची सुरुवात झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे। मालेगावमधील 2 राजकीय नेते, दहशतवादी संघटनेचे नेते आणि सीमेवरील 2 एजंट यात सामील आहेत। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एटीएसची स्थापना केली आहे। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे, महाराष्ट्रातील इतिहासकारांकडून माहिती घ्यावी। छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत। संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय। राज्यातील बस आगारांचा विकास होणे गरजेचे आहे। राज्यातील सर्व आगारांचं आधुनिकीकरण करण्याचं आणि राज्य शासनाकडे तेवढा निधी नसल्याने पीपीपी तत्वावर किंवा बीओपी तत्वावर हे प्रकल्प करावे, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे। या भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। पुण्यात 84 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। पुणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथक 2 ने कारवाई केली असून गांजा, कोकेनसह महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत। प्रणव नवीन रामनानी आणि गौरव मनोज दोडेजा या दोघांना ताब्यात घेतलंय। अमूलने आपल्या दुधाच्या किमती कमी केल्या आहेत, तसेच दुग्धजन्य पदार्थांची किंमत देखील कमी करण्याची घोषणा केली आहे। 26 जानेवारी पूर्वी जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे। कंपनीने आपल्या 3 वेगवेगळ्या दुधाच्या किंमत कमी केल्या आहेत। यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे। अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ 23 जानेवारीच्या रात्री कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहमत खान हमीद खान याचा मृत्यू झाला होता। या गाडीत 3 जण असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र मृतकासोबत गाडीत असलेल्या शेख
वसीमुद्दीन याच्या पोलीस जबाबातून या गाडीत एका डॉक्टरसह एक महिला आणि इतर 5 जण असल्याचं समोर आलंय. तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा सूचना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिल्या. मुंबईतील शिवसेना मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्वच जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची भेट घेतली. पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते आबा बागुल यांच्या मुलाने एका तरुणाला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली. शहरामध्ये ट्रॅफिकमधून दुचाकी चालवताना कारला धक्का लागला. या कारणातून आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांनी तरुणाला मारहाण केली आहे. पुण्यात मासेआडी येथील अतिक्रमण धडक कारवाई करण्यात आली असून यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळालं. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरासह अनेक भागात पुणे मनपा आणि कोरेगाव पार्क पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली जात आहे. पुण्यात वारजे माळवाडी, शिवणे, शिंदेपूल, दुधाणे पेट्रोल पंपासमोर एका गाडीला भीषण आग लागली. विश्व हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष भूषण वरपे व सहकाऱ्यांनी गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न केला. 15-20 वर्षाच्या जुन्या गाड्यांवरती त्वरित आरटीओने कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष भूषण वरपे यांनी केली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या अगोदर संभाजी राजांचा वादग्रस्त भाग वगळा आणि संपूर्ण चित्रपट संभाजी ब्रिगेडला अगोदर दाखवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील एकही थिएटरमधील पडदा ठेवणार नाही, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे. बिल देण्यावरून झालेल्या वादात बिअर बार मधील कर्मचाऱ्यांनी तिघांना कोंडून त्यांना लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील बिववेवाडी पोलिसांनी बिअर बार मधील 8 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. धुळे शहरातील मडा परिसरात असलेल्या सुमैया हॉलच्या पाठीमागे बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सदर बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर MIDC क्षेत्रात एका कंपनीतील भंगार सामान घेण्यासाठी गुजरात येथून आलेल्या अलीभाई अकबरभाई या व्यापाऱ्याचं MIDC परिसरातून अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 आरोपींना पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन अटक केली आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक दिग्गज खेळाडूंचा भरणा मुंबईच्या संघात आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रोहित शर्मा, जयस्वाल, दुबे आणि शार्दूल ठाकूर सारखे दिग्गज खेळाडू आहेत. असं असताना टीमला वाईट स्थितीतून काढण्यात अजिंक्य रहाणेला अपयश आलं. दुसरीकडे लॉर्ड शार्दूलने शतकी खेळ करत लाज राखली. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचं निधन झालंय. राजपाल यादव यांचे वडील नवरंग यादव काही काळापासून आजारी होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. सुप्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपडे आणि बॉलिवूड अभिनेते आलोकनाथ यांच्या विरुद्ध FIR दाखल झाली आहे. इंदूरमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या एका सोसायटीच्या 50 लाखांपेक्षा जास्त लोकांचे करोडो रुपये घेऊन पळणाऱ्या कंपनीचं प्रमोशन केल्याबद्दल या दोन्ही अभिनेत्यांवर FIR दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात चांगल्या पदावर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात चांगली संधी आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत, ज्यामध्ये उमेदवार bombayhighcourt.nic.in वर शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. 10वी-12वीच्या परीक्षा कॉपी आणि तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिपाई यांची आदलाबदल करणे म्हणजे डोळ्यात केर अन कानात फुंकर असा प्रकार असल्याची टीका शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराव घागस यांनी केली आहे. नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय शिक्षण मंडळांना याबाबत निर्देश दिले आहेत. उच्च शिक्षणासाठी मुंबईतील अग्रणी असलेल्या आणि 153 वर्षे जुन्या सेंट झेवियर्स कॉलेजची वाटचाल आता विद्यापीठाचा दर्जा घेण्याच्या दिशेने सुरू आहे. समूहाच्या सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अशा 4 संस्थांचे मिळून समूह विद्यापीठ करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
ऑस्कर पुरस्कार 2025 साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताला चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालंय. ऑस्करमध्ये एंट्री घेतलेला हा भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित आहे. या चित्रपटाचे नाव अनुजा असं असून लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत चित्रपटाने आपले स्थान निर्माण केले आहे. अनुजा चित्रपटात 9 वर्षांच्या मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या T20 सामन्यात मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा शनिवारी 25 जानेवारीला चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच इंग्लंड क्रिकेट टीमने दुसऱ्या T20 साठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टीम मॅनेजमेंटने संघात एक बदल केलाय, तसेच एका खेळाडूचा समावेश केला आहे. गुरुग्राम वाहतूक शाखेची एक मोठी चूक समोर आली आहे. पोलिसांनी बहादूरगड येथील एका फॉर्च्युनर मालकाला विना हेल्मेटचा वाहन चालवण्याचे कारण पुढे करत चालान फाडले आहे. हे चालान मालकाच्या पत्त्यावर पोहोचले. या चालनामध्ये एका मोटरसायकलचा फोटो दिसत आहे. पोलिसांनी या कार मालकाला चालनाचे 1000 रुपये भरण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. आता हे चालन पाहून फॉर्च्यून चालकाला हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 10 वेळा चॅम्पियन्स राहिलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर गेलाय. खरं तर तो दुखापतीनं त्रस्त आहे आणि पहिला सेट गमावल्यानंतर तो पुढे जाण्यासाठी स्वतःला तंदुरुस्त वाटला नाही आणि निघून गेला. इंग्लंड लायन्स क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथं ते ब्रिस्बेनच्या मैदानावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 दिवसांचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी खेळाडू आणि दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफ देखील इंग्लंड लायन्स संघाकडून खेळत आहे, ज्यात त्यानं या सामन्यात त्याच्या वडिलाचा 27 वर्षे जुना मोठा विक्रम मोडलाय. भारतातील टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती होणार आहे. लवकरच एअरटेल कंपनी देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. कंपनीने सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. यामुळे स्टारलिंक सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान मिळणार नाही, तर देशातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीलाही चालना मिळेल. रेट्रो मॉडर्न मोटरसायकल उत्पादक रॉयल एनफील्ड नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतीय बाजारातच लॉन्च केली आहे. ही मोटरसायकल ट्रेल आणि फोर्स या एकूण 2 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 2.08 लाख रुपये आणि 2.15 लाख रुपये आहे. तर या होत्या आजच्या सुपर 50 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.